आग्राचा एक इन्सिडेंट सांगते. आग्राचा एक रेकॉर्ड होता आमचा, किबितो टू आग्रा ताजमहाल आउटर, हा एक रेकॉर्ड, एम्बेडेड रेकॉर्ड म्हणतात गिनीज मधला. 30 किलोमीटर उरले होते आणि 30 किलोमीटर अलीकडे 5:30 वाजता संध्याकाळी एका पिलेल्या टू व्हीलर वाल्याने आम्हाला मागून ठोकलं. ओ बापरे. आम्ही इतके दिवस सायकल फेल्युअर, मेकॅनिकल फेल्युअर, हवामान बदल सगळं फेस करत होतो, पण ऍक्सिडेंट कधी इमॅजिन केला नव्हता आम्ही. आणि त्या दिवशी तो ऍक्सिडेंट झाला. दोघीही पडलो. तिला खूप लागलं, रिस्ट थोडंसं फ्रॅक्चर होतं, इथे पण थोडंसं फ्रॅक्चर होतं, मला पण पायाला लागलं, तिला पण पायाला लागलं. पण एवढा मोठा ट्रॉमा आम्ही इमॅजिनच नव्हता केला. सायकलचं पण थोडंसं डॅमेज झालं, पण त्यातनं सुद्धा सर्वाइव्ह, म्हणजे वरती उठून जे काय फर्स्ट एड करायला लागलं होतं ते आम्ही फर्स्ट एड केलं. मीराला तेव्हाच म्हटलं रेकॉर्ड करायचा, आज रात्रीच कंप्लीट करायचं ताजमहालचं. आणि त्यामध्ये आमचे 2 तास गेले. पोलीस कंप्लेंट आणि ते सगळं झालं, मेडिकल फर्स्ट एड वगैरे सगळं झालं. आणि तिने सुद्धा तयारी दाखवली. तिने मला तेव्हाच विचारलं की आता माझा हात खूप दुखतोय, तर तू पुढे चालवशील का पूर्ण वेळ? मी म्हटलं चालवेल, तू टेन्शन नको घेऊ, आपल्याला फक्त कंप्लीट करायचं, ते पुढं बघू आपण. पुढे चालवायचं मागं मी पूर्ण जबाबदारी घेते, आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आम्ही दोघींनी त्या दिवशी रात्री राईड केली आणि रात्री 11:30 वाजता आम्ही ताजमहालला पोहोचलो. क्या बात. हो, आणि त्याच रात्री आम्ही तो रेकॉर्ड कंप्लीट केला. आहा. आणि दुसऱ्या दिवशी एक्सरे काढले. एक्सरेमध्ये काहीच निघालं नाही. दुसऱ्या दिवशी आम्ही थोडी रेस्ट घेतली, कारण फिजिकल ट्रॉमाबरोबर हा मेंटल ट्रॉमा खूप मोठा होता आमच्यासाठी. आणि पुढे 1,500 किलोमीटर उरले होते. जेव्हा तुम्ही एवढं सगळं करत येता आणि त्याच्यानंतर तो ॲक्सिडेंट म्हणजे आमच्या इमॅजिनेशनच्या पलीकडे होता. पण त्यानंतर सुद्धा आम्ही पुढे 1,500 किलोमीटर कंप्लीट केली.